नमस्कार माझ्या सर्व ड्रायव्हर मित्रांना. फक्त एक संदेश म्हणून हा एक व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ पूर्ण ऐका, कारण मी जे स्वतः अनुभवलं ते तुम्हाला सांगणार आहे. ते थोडं ऐका आणि थोडं त्यातून काहीतरी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. प्लीज कृपया करून शेवटपर्यंत पहा. कमी स्पीड ठेवा गाडीला आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह करून चालू नका. दारू पिऊन गाडी चालवू नका. हे तुमच्या हिताचं नाही आहे, कारण दारू पिऊन गाडी चालवणारे भरपूर जण रस्त्याने गेले, मी माझ्या डोळ्याने पाहिले. त्याच्यामुळे सांगतो, गाडी चालवताना दारू पिऊ नका. कारण आता मी ज्यावेळेस वेस्ट बंगालला होतो त्यावेळेस बघा, मी दारू नव्हतो पिलेलो, पण ॲक्सिडेंट माझा झाला. मी नशीब त्यातून वाचलो. एक अनुभव म्हणून सांगतो की गाडी चालवताना कृपया खरंच दारू पिऊ नका आणि गाडी चालवू नका. तुमच्या हिताचं नाही आहे ते. अहो, जीवनात एकदाच भेटतं. त्याच्यामध्ये जर काय झालं तर तुम्ही हा विचार करा, तुमच्या पाठीमागचा परिवार, तुमच्या स्वतःच्या जीवावर पाठीमागे जगणारी लोक, तुमची लहान लहान मुलं, यांचं भविष्याचा विचार करा जरा, आणि थोडं व्यवस्थित काम करा. धूम्रपान झालं, दारू झाली की नका करू, चांगलं नाही. मी पहिलं भरपूर करायचो, सगळं सोडून दिलं, कारण अनुभव हा खूप मोठा असतो. अनुभवाचे बोल बोलतात. मी अनुभव घेतला, कारण चुका जीवनात मी पण भरपूर केल्या, पण त्यातून मी सुधारवायचा प्रयत्न करतोय आणि केला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये काही करा पण नशा करू नका. नशा चांगला नाही. धन्यवाद दोस्तो, धन्यवाद सगळ्यांना, मित्रांना माझ्या. मी आज पहिल्यांदा मराठीमध्ये व्हिडिओ बनवलाय, कारण मी महाराष्ट्रीयनच आहे, पण काय शेवटी काम करतो मी देशामध्ये. प्रत्येक राज्यामध्ये मला जावं लागतं. मी महाराष्ट्रामध्ये पण असतो, महाराष्ट्राच्या बाहेर मी कंटिन्यू सारखा महाराष्ट्राच्या बाहेर असतो. आता सध्या मी पंजाबमध्ये आहे. तर पंजाबमध्ये मला येऊन झाले 10 दिवस. गाडी पण खाली होत नाही, प्रॉब्लेम पण खूप आहेत, अडचणी. मी माझ्या मुलीच्या वाढदिवसाला पण जाऊ शकलो नाही. खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं, कारण ड्रायव्हर लाईन ही अशीच आहे. त्याच्यामध्ये सगळं काही सहन करावं लागतं. जो सहन करतो तोच भविष्यात यशस्वी ठरतो. आता बघा, महाराष्ट्राच्या बाहेर जायचं म्हणलं की भाषा अनेक यायला हव्यात, असं काही नाही. तुम्ही तुमची भाषा, अहो मूक जनावर सुद्धा कुठं गेलं तरी जगते आणि बोलून दाखवते. तसं काही नाही. आपापल्या पद्धतीने चाला, व्यवस्थित चाला. फक्त एवढंच सांगणे आणि शांत रीतीने चाला, बाकी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. ड्रायव्हर भावांनो, मी फक्त माझ्या जीवनातले 2 अनुभवाचे शब्द तुम्हाला सांगितले. मग यातून मी जे शिकलो ते मला माहिती आहे. आता त्यातून तुम्हाला काय शिकायचे हे तुमच्यावर आहे. पण थोडं शांत रीतीने आणि व्यवस्थित काम करा, काही अडचण नाही. रस्त्याने मी भरपूर अडचणी बघतो. रस्त्याने अडचणी येत असतात. जे बोलतात ना, हाताचे 5 बोटं सारखे नाहीत. मग त्याच्यामुळं आहे ना, रस्त्याने चालताना फक्त चुका ड्रायव्हरच्याच असतात असं नाही. मोठ्या गाडीच्या असतात, कधी छोट्या गाडीच्या पण असतात. याच्यामध्ये चुका करणारा व्यक्ती हा जर व्यसन करून गाडी चालवत असेल तर सगळ्यात मोठी चूक त्याची असते. असं काही नाही की मोठ्या गाडीची चूक होते, छोट्या गाडीची चूक होते. अहो, ॲक्सिडेंट ज्यावेळेस समोर बघतो ना मी, त्यावेळेस हा अनुभव खूप वाईट वाटतो. हे बघायला बरं नाही वाटत, कारण मी स्वतः काल बघितलं, एका टेम्पोची आणि फॉर्च्युनरची धडक झाली होती. तर आता याच्यामध्ये चुकी कुणाची होती हे पण मला माहित होतं, पण काय शेवटी एक माइंड लोकांचा माइंडसेट झालेला आहे की चुकी मोठ्याच गाडीची असते. पण मी स्वतः समोर बघितलं होतं. आता ती काय बोलायची गरज नाही, तुम्ही स्वतः बघता बी रस्त्याने चालताना.
पण काय शेवटी हे बघा, प्रत्येक ड्रायव्हर आहे, प्रत्येक माणूस ड्रायव्हर आहे. कोणीच असा व्यक्ती नाही की जो गाडी चालवत नाही. प्रत्येक माणूस गाडी चालवतो. आज मोटरसायकल चालवणारा पण ड्रायव्हर आहे, सायकल चालवणारा पण ड्रायव्हर आहे आणि मोठी गाडी चालवणारा पण ड्रायव्हर आहे. पण काय आहे, शेवटी याच्यामधून चांगला विचार आणि चांगले विचार आणि बोलतात ना ते काय एक जाऊ दे ते सोडा. त्याचं कसं आहे, आता फक्त माझा एकच उद्देश होता, एक संदेश द्यायचा होता की बाबांना व्यसन करून गाडी चालवू नका. कारण मी जे पाहिलं ते मला काल सहन नाही झालं, म्हणून मी तुम्हाला हा संदेश म्हणून एक व्हिडिओ बनवलाय की दारू पिऊन खरंच गाडी चालवू नका. अहो माझ्या डोळ्याने मी काल पाहिलं, मला बघवत नव्हतं. शेवटी मी तिथं व्हिडिओ पण नाही बनवू शकलो, कारण ते बघवतच नव्हतं आणि ते तुम्हाला कसं दाखवावं. मला मस्त वाटायचं मी व्हिडिओ बनवलं, माझा व्हिडिओ व्हायरल होईल, असं होईल तसं. त्याला महत्त्व नाही तिथं. त्याला आता शेवटी तो बिचारा जागेवर गेला होता, पण दुसरा जो व्यक्ती होता त्याला वाचवणं गरजेचं होतं. आम्ही त्यालाच हातभार लावत होतो, त्याच्यामुळं त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आणि ते त्याच्यामध्येच बिझी होतो. मोबाईल माझ्या गाडीमध्येच होता, त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ बनवला नाही. आणि मी व्हिडिओ बनवतो, माझ्याकडे काही कॅमेरा वगैरे नाही. मी बनवला व्हिडिओ तो मोबाईलनेच बनवतो, त्याच्यामुळं माझा मोबाईल पण गाडीत होता, मी व्हिडिओ पण नाही बनवू शकलो. पण एक संदेश म्हणून हा व्हिडिओ बनवतोय आज, की तुम्हाला सांगण्यासाठी की बाबा रस्त्याने चालताना कसं चालायचं, बस एवढंच म्हणणं आहे. आणि धन्यवाद सगळ्यांना. सगळे व्यवस्थित राहा आणि सुखात राहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या, बस एवढंच म्हणणं आहे. धन्यवाद मित्रांनो. आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. मी पण तुमच्या आशीर्वादाने थोडा चांगले काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतो. मग नवीन जागेवर जातो, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी काय होतं, मला गाडी चालवावं लागते, तर त्याच्यामुळे मला मोबाईल पकडता येत नाही. गाडी चालवताना मोबाईल पकडता येत नाही. मी एक स्टँड घेतला होता, तो स्टँडनी मी व्हिडिओ बनवायचो. तो स्टँड पण तुटला, गाडी आपटून तो स्टँड पण टिकत नाही. काचाला लावायचा स्टँड होता माझ्याकडे. बघू, तुमचा आशीर्वाद चांगला भेटला तर अजून चांगलं काही घेईल बनवायला आणि चांगला एखादा ब्लॉग बनवेल. धन्यवाद मित्रांनो. फक्त असंच आशीर्वाद राहू द्या पाठीशी, बाकी काही नाही.